विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पूर्ण झालं आणि जे काही कामकाज विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये झालं त्याच्या बाबतीत विस्तृतपणानं पत्रकार परिषदेत माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी माध्यमांना माहिती दिलेली आहे। आज मगाशी थोड्या वेळापूर्वी उबाटाचे प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांची पत्रकार परिषद सगळ्यांनीच पाहिली, आम्ही सुद्धा ती पाहिली आणि एका गोष्टीचं आश्चर्य मला वाटलं की अधिवेशनातल्या कामकाजाला निरर्थक अधिवेशन झालं अशा पद्धतीचं वक्तव्य माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्याकडनं आलं। निरर्थक म्हणजे त्याच्यात काय अर्थ नाही असं त्यांना म्हणायचं होतं। विधिमंडळाच्या अधिवेशनाचा अर्थ कधी समजेल? जर तुम्ही अधिवेशनामध्ये भाग घेतला तर समजेल। पाहुण्या कलाकारासारखं एक दोन वेळा सभागृहामध्ये यायचं, 5-10 मिनिटं हाजरी लावायची आणि निघून जायचं, असं ज्यांचं वर्तन आहे त्यांना विधिमंडळातल्या कामकाजाचा अर्थ समजणार नाही। किती अर्थपूर्ण हे अधिवेशन होतं हे समजायला अधिवेशनाच्या कालावधीमध्ये पूर्ण वेळ सभागृहामध्ये बसावं लागतं, सभागृहातल्या कामकाजामध्ये भाग घ्यावा लागतो। विधिमंडळाची जी वेगवेगळे आयुध आहेत त्या आयुधांच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी विशेषतः विरोधी पक्षाला मांडायचे असतात। आज विरोधी पक्षाचे विधानसभेतले प्रमुख कोण आहेत? तर उबाटाचे युवराज आदित्यजी ठाकरे आहेत आणि विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षाचे प्रमुख कोण आहेत? तर उबाटाचे प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आहेत। तुम्ही सगळ्यांनी विधिमंडळाच्या सचिवालयाकडनं जर माहिती काढली, कारण आतमधलं सभागृहामधलं रेकॉर्डिंग 24/7 मध्ये जोपर्यंत कामकाज चालू असतं तोपर्यंत ते सगळं रेकॉर्डिंग चालू असतं। तुम्ही काढून बघा किती मिनिटं दोघंही म्हणजे माननीय आदित्य ठाकरेजी विधानसभेत किती वेळ उपस्थित होते आणि माननीय उद्धवजी ठाकरे साहेब विधान परिषदेत किती वेळ उपस्थित होते। कुठल्याही महत्वाच्या चर्चेमध्ये त्यांनी भाग घेतला नाही। ते विरोधी पक्षात आहेत, विरोधी पक्षाला जो संविधानिक अधिकार आहे जनतेचे प्रश्न मांडायचा ते कधी मांडले नाहीत। म्हणजे वर्षातनं 3 अधिवेशनं होतात, त्यातल्या सगळ्यात महत्वाचं अधिवेशन राज्य सरकारचं कुठलं असेल तर ते विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन असतं। म्हणजे पूर्ण वर्षाचा अर्थसंकल्प मांडला जातो आणि त्याच्यावर चर्चा होते। मान्य विधानसभा आणि विधान परिषद सदस्यांच्या ज्या सूचना येतात त्या सूचनांचा विचार सरकार पुढचं वर्षभर काम करताना करत असतं। पण याच्यामध्ये कुठेही मान्य ठाकरे पिता पुत्रांनी कुठेही भाग घेतला नाही आणि अधिवेशन झाल्यावर ते माध्यमांकडे गेले आणि आज माध्यमांमधनं त्यांनी पुन्हा नेहमीप्रमाणे त्यांची टीका सुरू केली। त्यामुळं पहिल्यांदा मी सांगेन की विधिमंडळाच्या अधिवेशनाला निरर्थक म्हणणाऱ्या उबाटाच्या नेत्यांनी कामकाजात भाग घेतला असता तर त्यांना विधिमंडळातल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा अर्थ समजला असता। नंबर 1, त्यांनी नेहमीप्रमाणे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, आमचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांवर नेहमीप्रमाणे टीका केली। ते म्हणले खरी शिवसेना माझीच आहे। आता माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा आम्ही रिस्पेक्ट करतो, कारण ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे सुपुत्र आहेत। पण संविधानानं, घटनेनं पक्ष कोणाचा, चिन्ह कोणाचं हे ठरवण्याचे जे काही नियम दिलेले आहेत, जे काही अधिकार दिलेले आहेत ते केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आहेत। वाद जरूर झाला, पक्ष चिन्हावरनं झाला, पक्षाच्या नावावरनं झाला, पण कायदेशीर मार्गानं, सनदशीर मार्गानं आम्ही आमची भूमिका ही निवडणूक आयोगापुढे मांडली, कागदपत्र सादर केली, साक्षी पुरावे सादर केले आणि माननीय केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना ही एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची शिवसेना ही खरी आहे आणि धनुष्यबाणाचं चिन्ह हे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार घेऊन पुढे जाणाऱ्या शिवसेनेला दिलं। माननीय न्यायालयानं सुद्धा या निर्णयाला
कुठंही त्याच्यामध्ये या ठिकाणी हस्तक्षेप केला नाही. ही एक बाजू झाली. त्या 2.5 वर्षाच्या कालावधीनंतर विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच झाल्या. आपण सगळ्यांनी पाहिलं. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही 80 जागा लढलो आणि 60 जागा जिंकून आलो. उबाटाची अवस्था काय झाली? बोटावर मोजण्या एवढे सुद्धा आमदार त्यांना निवडून आणता आले नाहीत. म्हणजे भारत हा लोकशाही देश आहे. या लोकशाही गणराज्यामध्ये लोकांच्या जनतेच्या म्हणण्याला खूप मोठं उच्चस्थानी महत्व आहे. आज जनतेनं मतदानात सांगितलं ना की वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार कोण घेऊन पुढे चालले, तर एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ती शिवसेना पुढे चालली. मग एवढं स्पष्ट असताना सुद्धा आपलंच खरं म्हणायचं आणि ते सुद्धा केवळ माध्यमांच्या कॅमेऱ्यांसमोर येऊन बोलायचं. आज ते जनतेमध्ये जाऊ शकत नाहीत, लोकांमध्ये त्यांची भूमिका मांडू शकत नाहीत. आता म्हणजे हे बोलणं उचित होणार नाही आम्ही, पण आज का बरं सगळे पदाधिकारी त्यांना सोडून चालले? तू ठीक आहे, आम्ही 40 लोकांनी एक भूमिका घेतली 2.5-3 वर्षापूर्वी. तेव्हा आम्हाला गद्दार म्हणले, गटारातलं पाणी म्हणले, प्रेत म्हणली, रेडे म्हणले, काय म्हणायचं ते म्हणले. त्याला जनतेनं उत्तर विधानसभेच्या निवडणुकीत मतदान दिलं. आम्ही जर गद्दार असतो, आम्ही जर काही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे असतो, तर आम्हाला लोकांनी 40-40, 50-50 हजार, 30-30 हजार मतांनी निवडून दिलं नसतं. तुमच्या लोकांची डिपॉझिट आमच्या विरोधात गेली नसती. त्यामुळं आज याच्यानंतर सुद्धा विधानसभा निवडणुकीनंतर सुद्धा अनेक माजी आमदार, अनेक माजी खासदार, अनेक जिल्हा प्रमुख, अनेक उपजिल्हा प्रमुख, अनेक तालुका प्रमुख रोज माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना भेटून शिवसेनेमध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करतात. ही का परिस्थिती निर्माण झाली याचा विचार करायचं सोडून शिंदे साहेबांवर टीका करायची आणि चांगल्या कामाला नावं ठेवायची, याच्यापेक्षा वेगळं आज उबाटाकडे कुठलं काम राहिलेलं नाही. आम्ही तर म्हणू त्यांनी तेच करत राहावं. म्हणजे उरले सुरले सुद्धा लोक जे त्यांच्याबरोबर आहेत ते सुद्धा नजीकच्या काळात आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली येतील आणि त्यांना केवळ पिता पुत्रांना ह्या दोघांनाच एकमेकांशी बोलत आणि एकमेकांची विचाराची देवाणघेवाण करत बसावं लागेल. मी एवढं सांगेन, माननीय मोदी साहेबांनी जी काही मुस्लिम बांधवांच्यासाठी भेट देण्याचा निर्णय घेतला त्याच्यावर सुद्धा टीका केली की तुम्ही तुमचं हिंदुत्व सोडलं. मी लहान आहे, पण माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. साहेब, आम्ही आपल्या नेतृत्वाखाली 2019 साली विधानसभेच्या निवडणुका लढलो. आमच्याकडे अजून ते पोस्टर, बॅनर, हँडबिल आहेत. आम्ही एका बाजूला मोदी साहेबांचा फोटो छापला होता आणि दुसऱ्या बाजूला वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा फोटो छापला होता. लोकांना मतं मागताना आम्ही महायुती म्हणून मतं मागितली होती. महायुती म्हणून लोकांनी आपल्याला निवडून दिलं होतं. 21 दिवस लागले त्यावेळी सरकार बनवायला. पण आपण उद्धव ठाकरे साहेब निर्णय घेतलात आणि महाविकास आघाडी केली. कोणाबरोबर केली? ज्यांच्या विरोधात आम्ही निवडणुका लढल्या, ज्यांना पाडून आम्ही निवडून आलो, ज्यांच्या विरुद्ध आम्ही टीका केली, ज्यांच्या धोरणावरती आम्ही कडाडून हल्ले चढवले, त्यांना तुम्ही शेजारी घेऊन बसून सरकार केलं. नाईलाज म्हणून 2-2.25 वर्ष नाक तोंड दाबून आम्हाला बुक्क्याचा मार त्यावेळी सहन करावा लागला. आम्हाला लोक खाली गावात गेल्यावर विचारत होते की ज्यांच्या विरोधात तुम्ही भाषणं केली त्यांना घेऊन तुम्ही सरकार करताय. आम्ही 2.5 वर्ष लोकांना उत्तर देऊ शकलो नाही. आम्ही केवळ सांगायचो पक्षाचा निर्णय आहे म्हणून. आपण जे आम्हाला म्हणताय हिंदुत्व, ते मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी कुणी सोडलं हिंदुत्व आणि कुणी कवटाळलं? ज्या वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब म्हणायचे कधीच काँग्रेसला जवळ घेणार नाही, माझा पक्ष काँग्रेस बरोबर कधीच जाणार नाही, त्याच्या पूर्ण विरुद्ध भूमिका माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आपण घेतली. आणि आता मग कसं आपण म्हणता की हे हिंदुत्व जे श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या विचाराचं आहे, जे वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराचं आहे, ही शिवसेना भाजपची महायुती ही ठाकरे साहेबांनी, वाजपेयी साहेबांनी, प्रमोद महाजन साहेबांनी, गोपीनाथ मुंडे साहेबांनी त्या काळामध्ये केलेली होती. ती पुनर्जीवित करायचं काम पुन्हा आम्ही 2022ला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली केलं. त्यामुळे केवळ टीका करण्यापेक्षा ही परिस्थिती का आली, कुणाच्याच सांगण्यावरनं आपण त्यावेळी तुम्ही तो निर्णय घेतलात, याचं थोडासा विचार
जरूर तुम्ही या ठिकाणी करावा, एवढंच या निमित्तानं मला सांगायचंय. राहिला प्रश्न, जे मुद्दे विधानसभेमध्ये आले, चर्चेमध्ये आले, त्याचं आम्ही त्यावेळी उत्तर दिलंय. त्यांनी सांगितलं इथं भ्रष्टाचार झाला, तिथं भ्रष्टाचार झाला. त्याचं उत्तर मागाशी सुद्धा सकाळची सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये मी दिलं की मुंबई महापालिकेची काय अवस्था होती. समजा एक रस्ता आहे, या वर्षी डांबरी करायचा, पाऊस आला की ते उकडायचा, परत दुसऱ्या वर्षी डांबरी करायचा. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी काय निर्णय घेतला, सलग 10 वर्ष तोच रस्ता डांबरी करून परत परत करण्यापेक्षा एकदाच तो कॉन्क्रीटचा करूया की पुढे 10-20 वर्ष त्या रस्त्याला काय होणार नाही. हे मुंबईकरांच्या हितासाठी घेतला ना निर्णय. इन्फ्रा प्रोजेक्ट्स, कोस्टल रोडला गती देण्याचं काम, असे कितीतरी निर्णय माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली घेतले. त्यामुळे या चांगल्या निर्णयाच्याच पाठीशी राहून जनतेनं आम्हाला बहुमत कालच्या विधानसभेच्या निवडणुकीत दिलेलं आहे. त्यामुळे माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये जी काही टीका केलेली आहे ती निरर्थक आहे. त्याला कुठलंही त्याच्यामध्ये अर्थ नाही. केवळ आणि केवळ पक्षामध्ये आपल्या लोक राहत नाहीत, आपल्याबरोबर लोक थांबत नाहीत. लोकांचा ओढ हा शिवसेनेकडे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चाललाय. राहिल्याला थोपवून धरायसाठी अशा पद्धतीचं केविलवाणी वक्तव्य हे उभाटाकडनं येत आहे. काय प्रश्न असतील तर विचार. पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा त्यांनी एसएनसी असा उल्लेख केलेला आहे आणि त्यामुळे याकडे नेमकं म्हणजे काय केलं, एकनाथ संभाजी शिंदे असं एब्रिव्हिएशन युबीटी जसं म्हणतो तसं शॉर्ट फॉर्म एसएनसी असं शॉर्ट फॉर्म केलाय. ठीक आहे ना, साहेबांचं नावच आहे ते. उलट एकनाथ संभाजीराव शिंदे साहेब अभिमानानं सांगतात स्वतःचं नाव. त्या उलट ह्यांना उबाटा म्हटलं की हे म्हणतात उबाटा का म्हणताय. बघितलं ना एकदा दोनदा पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा. म्हणजे आता आम्ही म्हणण्यापेक्षा तुम्ही सुद्धा ते ऑब्झर्व केलं पाहिजे. उबाटा काय असं स्पष्ट म्हणतात ते. म्हणजे शॉर्ट फॉर्म मध्ये बोललेलं त्यालाच आवडत नाही. त्यामुळे त्यांनी ठीक आहे, त्यांनी साहेबांचं नाव एकनाथ संभाजीराव शिंदे म्हणलं असेल तर साहेब नेहमी सांगतात मला अभिमान आहे. शिंदे साहेब सांगतात की मी एका शेतकऱ्याच्या कुटुंबातला, कोयना धरणग्रस्तांच्या भागातला मी सामान्य माणूस, मुंबईमध्ये आलो, रिक्षा चालवून मोठा झालो, माझ्या आई वडिलांचा मला अभिमान आहे. हे नेहमीच सांगतात एकनाथजी शिंदे साहेब. उद्धव ठाकरे म्हणाले की आजही यांना बाळासाहेबांचे नेतृत्व मान्य करावं लागतंय, त्यांचा फोटो लावावा लागतोय. आजही जे आम्हाला सोडून गेले ते बाळासाहेबांचा फोटो वापरतात. वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं कर्तृत्व, नेतृत्व हे हिमालयाच्या उंचीचं मोठं होतं. त्यांना फक्त ठाकरे परिवारापुरतं सीमित उद्धव ठाकरे साहेबांना माझी विनंती, तुम्ही करू नका. असंख्य लाखो करोडो शिवसैनिकांच्या मधनं निर्माण झालेलं ते नेतृत्व आहे. सामान्य शिवसैनिकांना मोठ्या पदावर बसवायचं काम आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी केलं. आज आम्हाला त्यांचा अभिमान आहे. आम्ही सुद्धा त्या ठिकाणी नेहमी सांगतो की वंदनीय बाळासाहेबांच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या विचारावरती आम्ही घडलो, राजकारणात वाढलो आणि आम्हाला मोठी पदं मिळाली. उलट स्वतःच्या पिताश्रींचा हिंदुत्वाचा विचार महाविकास आघाडी करताना कुणी बाजूला ठेवला याचं पहिलं उत्तर उबाटांनी द्यावं. सर, तुम्ही आता जस्ट म्हणाले की आम्ही उद्धव ठाकरेंचा खूप आदर करतो, मात्र आता हे नरेश मस्के म्हणाले की उद्धव ठाकरे हे आधुनिक औरंगजेब आहे. हे बघा, ते प्रत्येकाची बोलण्याची पद्धत वेगळी असते. मी कुठल्या अर्थानं म्हणलो आदर करतो, बाळासाहेब ठाकरे साहेबांची ते सुपुत्र आहेत म्हणून करतो. उद्धव म्हणून नाही करत, उद्धव ठाकरे म्हणून नाही करत. उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्यांच्या पाठीमागे जे नाव आहे ते वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आहे. तो आदर हा बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या प्रती असणारा आदर आहे, म्हणून तिथं तो आदर आहे. उद्धव ठाकरे साहेबांच्या बाबतीत म्हणाल तर अनेक गोष्टी आहेत ज्या उघड माध्यमांपुढे आम्ही सांगू शकत नाही, त्या सांगणार नाही, ज्याचा अनुभव आम्हाला त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना आला होता. ज्यावेळेस आपण मान सन्मानाबद्दल बोलतो, कुठेतरी उद्धव ठाकरे गटाकडून सातत्याने एकनाथ शिंदेचा अपमान करण्यात येतो. कधी कचरा म्हणून उल्लेख करण्यात येतो, तर कधी कुणाल कामरासारखा व्यक्ती गाणं बनवते. तर याच्याकडे आपण कसं बघता? म्हणजे हे बघा, त्यांना काय टीका करायची ते करू द्या. मी मगाशीच उत्तर दिलं. आम्हाला जेव्हा आम्ही माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली वेगळी भूमिका घेतली आणि परत महायुतीचं सरकार 2022ला महाराष्ट्रामध्ये केलं, तेव्हा सुद्धा असंच आम्हाला रेडे, प्रेत, गटरातलं पाणी, काय काय उपाध्या आम्हाला या ठिकाणी देऊन झाल्या. आमच्या ऐवजी जनतेनं उत्तर दिलं ना त्यांना. मी मगाशी म्हणलं ना, 25-25, 30-30, 40-40, 50-50 हजार मतांनी लोकांनी आम्हाला निवडून दिलं. आम्ही जर असं काही चुकीचं वागलो असतो तर आमच्या विरुद्ध तुमचे चिन्ह मशालवाले होते ना उभे. अनेक ठिकाणी तर तुमच्या मशालवाल्यांची डिपॉझिट गेली, तुम्ही स्वतः सभा घेऊन गेली. म्हणजे माझ्या मतदारसंघाचं उदाहरण द्यायचं झालं
तर उद्धवजी ठाकरे साहेबांनी स्वतः सभा घेतली आणि अनेक लाखोळ्या वाहिल्या मला. पण त्याच्यानंतर सुद्धा ज्या ज्या प्रचारासाठी मान्य उद्धव साहेब आले होते त्या उमेदवारांना तर डिपॉझिट वाचवू शकले नाहीत. अशी अवस्था शिवसेनेची ह्याच्या अगोदर कधी नव्हती. मग त्याचा त्यांनी विचार करावा. तुम्ही टीका करा, जरूर करा आमच्यावर, आम्ही टीकेला चांगल्या कामातनं उत्तर देऊ, ही आम्हाला एकनाथजी शिंदे साहेबांची शिकवण आहे. एक जी टीका त्यांनी केली ते म्हणतात की कुठेतरी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फडणवीसांना छळतात की काय अशी परिस्थिती दिसते आणि खुर्चीला कोंब फुटले. त्यांना हे कधी कळालं, म्हणजे त्यांना कोणी सांगितलं? आता पूर्ण वेळ अधिवेशनात सकाळपासून अधिवेशन संपेपर्यंत आम्ही सगळे मंत्री एकत्र असायचो. फडणवीस साहेब, शिंदे साहेब, दादा एकत्र असायचे. ते कसं आहे, ते वाट बघतायत ह्या तिघांच्या मध्ये कधी भांडण लागतंय, ह्या तिघांच्या मध्ये कधी वादविवाद होतोय. पण असे कितीही देव पाण्यात घालून जरी उबाटाचे लोक बसले तरी ह्या तिघांचा फेविकॉल का जोड आहे, हे तुटेगा नाही. हे तिघ जण एकमेकाच्या विचारानंच राज्यकारभार करतायत, समन्वयानं राज्यकारभार करतायत. कुठलाही महत्वाचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना घ्यायचा असतो त्यावेळी या दोन्हीही उपमुख्यमंत्री महोदयांचा विचार घेऊन, त्यांच्याशी चर्चा करून, त्यांचा मान सन्मान आदर राखूनच आदरणीय फडणवीस साहेब निर्णय घेत आहेत. आताकडं चुकीचं ब्रीफिंग गेलंय की फडणवीस साहेबांचा कोणीतरी छळ करतंय, असं बिलकुल नाही. सर, याला धरून त्यांनी असा एक प्रश्न विचारला की वाघाच्या आपलं समाधीवरती बोलत, मात्र अरबी समुद्रातल्या शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काय झालं? कित्येक वर्ष झाली मात्र ते अजून पूर्ण होत नाही. महायुती सरकार म्हणून या बाबतीमध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे. ज्या काही परवानग्या त्याच्यामध्ये राहिलेल्या आहेत त्या परवानग्या एक्सपर्डाईट करण्याच्या, त्या परवानग्या लवकर मिळवण्याचा प्रयत्न सरकार करते आणि निश्चितपणानं अरबी समुद्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक लवकरात लवकर काम सुरू करण्याच्या प्रयत्नामध्ये शासन आहे. मोदीजींचं जे सौगाते मोदी हे वाटप जे योजना आहे त्यावरती आता अबू आझमीने टीका केलेली आहे की आता हे सगळं वाटप वगैरे करतात, मात्र मोदीजींचा किंवा भाजपने एकही मंत्री हा मुस्लिम केला नाहीये अशी टीका ते आता करतात. बघा, कुणाला खासदार आहेत ना, आमदार आहेत ना, ठीक आहे, मंत्रिपदाची संख्या ही मर्यादित असते. पण माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालची महायुती सर्व जाती, सर्व धर्माच्या, सर्व लोकांचा आदर करणारी ही आमची महायुती आहे. महाराष्ट्रामध्ये आपण बघा, माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आनंदाचा शिदा आम्ही दिला. त्याच्यात काय जात धर्म बघितला? हिंदूंनाच द्या, मुस्लिमांना देऊ नका, ह्यांनाच द्या त्यांना देऊ नका. जो राष्ट्रप्रेमी मुसलमान आहे, वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब आम्हाला काय सांगायचे, जो राष्ट्रप्रेमी मुसलमान आहे त्याच्या विरोधात शिवसेना कधीच नाही, पण जो राष्ट्रद्रोही मुसलमान आहे त्याच्या विरुद्ध शिवसेना आहे का, तर 100% आहे. ही शिकवण कोणी दिली आम्हाला? वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी दिली. त्यामुळे तेच म्हणतोय आम्ही, राष्ट्रप्रेमी मुसलमान आहे त्याच्याबरोबर आम्ही कायम आहोत. पण जो राष्ट्रद्रोही विचाराचा मुसलमान आहे, राष्ट्रद्रोही कृत्य जो मुसलमान करतोय त्याचा कधीही या ठिकाणी त्याला निश्चित त्याचा योग्य ठिकाणी समाचार घेतलाच जाईल. औरंगजेबाच्या कबरीला घेऊन एक प्रश्न होता. माजी खासदार राहुल शेवाळे यांनी सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांनी औरंगजेबाची कबर ही संरक्षित राष्ट्रीय स्मारकांच्या यादीतून वगळावी अशी मागणी केलेली आहे. काय नेमकं माहिती सरकार करणार? औरंगजेबाची कबर ठेवणार की? हे बघा, आपल्याला आठवत असेल तर बघा, 8-15 दिवसापूर्वी राज्याचे प्रमुख माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की काय वेळ आली बघा की ज्या क्रूरकर्म्या औरंगजेबानं धर्मवीर छत्रपती संभाजीराजांचा छळ करून वध केला, कटकारस्थान करून छळ केला, जो स्वराज्य उद्ध्वस्त करायची शपथ घेऊन दिल्लीतनं आला होता, ज्याच्यामध्ये तो कधीच यशस्वी झाला नाही, त्याचा अंत याच महाराष्ट्राच्या मातीत झाला. त्या औरंगजेबाची कबर संरक्षित असल्यामुळं आर्कॉलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे पुरातत्व विभागानं संरक्षित ठिकाण म्हणून ते घोषित केलं असल्यामुळं आम्हाला त्याचं संरक्षण करावं लागते. सरकार कायदेशीर मार्गानं, सनदशीर मार्गानं संरक्षित ठिकाणांच्या यादीतनं ते नाव वगळावं यासाठी प्रयत्न करते. मी पक्ष म्हणून सुद्धा आमची भूमिका सांगितली होती. आपण मला विचारलं होतं अधिवेशनाच्या पहिल्या दुसऱ्या दिवशी, तेव्हा मी आपल्याला सांगितलं होतं की शिवसेनेच्या वतीनं आमचे केंद्रात जे खासदार आहेत, जे मंत्री आहेत, ते केंद्र सरकारकडे ह्याचा पाठपुरावा करतील आणि त्याप्रमाणेच माजी खासदार मान्य राहुल शेवाळे साहेबांनी आज केंद्रीय मंत्री महोदयांना पत्र दिलेलं आहे. आता मान्य केंद्रीय मंत्री महोदय त्याच्यावर योग्य निर्णय घेतील. यादीतून वगळलं तर मग कबरीवरती काही कारवाई वगैरे होण्याची शक्यता आहे? मी म्हणतो तसं राज्य सरकार ही कायदेशीर मार्गाने जाणारी संस्था आहे, कायदेशीर मार्गाने जाणारं सरकार आहे.
एकदा केंद्राचा निर्णय झाला की त्या त्या परिस्थितीनुसार आम्ही उचित निर्णय घेऊ. ओके, थँक्यू. चलो, हाँ, मैं पहले बोलता हूँ, बाद में आप क्वेश्चन करो. आज उबाटा के प्रमुख माननीय श्री उद्धव जी ठाकरे साहब की प्रेस कॉन्फ्रेंस हम सब लोग ने देखी. ये प्रेस कॉन्फ्रेंस में उन्होंने कहा कि जो बजट सेशन अभी महाराष्ट्र असेंबली का 1 महीने का संपन्न हुआ, वो बजट सेशन निरर्थक था. ऐसा बयान उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस में दिया. क्या अर्थपूर्ण है और क्या निरार्थपूर्ण है, ये समझने के लिए हाउस में अटेंडेंस जरूरी रहता है. माननीय उद्धव ठाकरे साहब अपर हाउस के मीन्स विधान परिषद के सदस्य है और उनके सुपुत्र युवराज आदित्य ठाकरे जी विधानसभा के सदस्य है. आप विधानसभा का रिकॉर्ड निकालिए, खाली डे का अटेंडेंस रजिस्टर पे नहीं, हाउस में अंदर जो कैमरे लगे हुए हैं, अगर आप उसका इंफॉर्मेशन निकालते हैं तो ये दोनों ही उद्धव जी ठाकरे साहब विधान परिषद हाउस में कितने टाइम बैठे, कौन से डिसीजन, कौन से इश्यूज पर उन्होंने सहभाग किया, कौन से इश्यूज हाउस में रेज किए, कौन से इश्यूज के ऊपर हाउस में सत्ताधारी पक्ष को उन्होंने प्रश्न पूछे, इसका भी इंफॉर्मेशन निकालो. और जो युवराज विधानसभा में है उन्होंने भी कितना टाइम हाउस में उनका अटेंडेंस हाउस में था, कौन कौन से डिस्कशन में उन्होंने भाग लिया, कहाँ कहाँ पे गवर्नमेंट को उन्होंने क्वेश्चन किए, ये सब उन्होंने कभी किया नहीं. खाली आए और जैसे टूरिज्म करके हम लोग वापिस जाते तैसे आए, वैसे आके चले गए. जो सहभाग नहीं करते हाउस के प्रोसीडिंग्स में, उनको ये हाउस का अर्थपूर्ण कामकाज समझ में नहीं आएगा. इसलिए मुझे उनसे कहना है कि हाउस का कामकाज समझने के लिए हाउस ने, गवर्नमेंट ने क्या डिसीजंस लिए, क्या पॉजिटिव पॉलिसीज फॉर्म की, क्या पॉजिटिव आंसर्स असेंबली में विधान परिषद में दिए, इसके लिए अगर वो प्रोसीडिंग्स में भाग लेते हाउस के तो उनको समझ में आता. दूसरी तरफ सौगात मोदी को लेके उन्होंने काफी बातें करी हैं, ये पॉलिटिकली मोटिवेटेड है, सौगात सत्ता है, इस तरह की भाषा उन्होंने मोदी जी के लिए भी यूज की है. और बिहार में इलेक्शंस आ रहे हैं, उसके मद्देनजर इस तरह की जो सौगात है वो शुरू की गई है. देखिए, ये महायुति है और केंद्रीय गवर्नमेंट जो माननीय मोदी साहब के नेतृत्व में काम कर रहा है, वो सभी जात धर्म समाज सबको साथ में लेके जाने वाला है. हम इतना ही कहते हैं, जो राष्ट्र प्रेमी मुसलमान है, जिसको हिंदुस्तान पर गर्व है, हिंदुस्तान पर उसका प्रेम है, वो हिंदुस्तान का हित चाहता है, अमन चैन चाहता है हिंदुस्तान में, उसके साथ हम लोग जरूर है. लेकिन जो राष्ट्रद्रोही है, जो हिंदुस्तान में रह के हिंदुस्तान के खिलाफ काम करता है, हिंदुस्तान के खिलाफ आग लगाता है, हिंदुस्तान के खिलाफ लोगों को भड़काता है, ऐसे राष्ट्रद्रोही मुसलमान के साथ महायुति कभी भी नहीं है. मोदी जी, माननीय मोदी साहब ने सभी मुस्लिम बहन भाइयों को लिए जो गिफ्ट दिया है उसका हम लोग ने स्वागत किया है. सर, एक राहुल कर्नल आपके पार्टी के नेता है, उन्होंने आज कंप्लेंट फाइल की है खाड़ पुलिस स्टेशन में कि जो कुणाल कामरा है, उनके जो शो में जो पैसा लगता है वो इंटरनेशनल फंडिंग के थ्रू आता है, कहीं ना कहीं टेरर फंडिंग भी है, और उसकी जांच होनी चाहिए. जरूर होनी चाहिए, क्योंकि जो कुणाल कामरा है उसकी पिछले 8 दिन से अगर आप रील्स देखे, अगर उसकी स्टेटमेंट्स देखे, तो वो भड़काऊ है. किसी एक समुदाय को, किसी एक ग्रुप को, जो किसी नेता को मानता है, उनकी भावनाओं को ठेस पहुंचाने वाले हैं. तो ऐसा महाराष्ट्र में कौन ऐसा खराब वातावरण खराब करना चाहता है, इसको कौन सपोर्ट करता है, इसको आपने जैसे बताया कि इसको फंडिंग कहाँ से आता है, इसके बारे में अगर शिवसेना के किसी कार्यकर्ता ने कोई पुलिस स्टेशन में कंप्लेंट दी है तो जरूर पुलिस इसका इन्वेस्टिगेशन करेगी. और इन्वेस्टिगेशन में अगर ऐसा सामने आता है कि ये बाहर से कहीं से इलीगल फंडिंग होता है तो उसके ऊपर भी कार्रवाई की जाएगी. कहीं ना कहीं वो जब आएंगे यहाँ पे, 1 हफ्ते का टाइमिंग मांगा है, तो शिवसेना की तरफ किसने मांगा ये 1 हफ्ते का टाइमिंग? कुणाल कामरा ने यहाँ आने के लिए. तो कहीं ना कहीं वो जो मुंबई में आएंगे अपना बयान दर्ज करने के लिए, तो शिवसेना कहीं ना कहीं वायलेंट होने की संभावना है. मैंने सुबह की प्रेस कॉन्फ्रेंस में बताया था कि हम लोग वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाला साहब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहब के विचारों वाले शिवसैनिक है. एक सर्टन लिमिट रहता है जहाँ तक हम लोग सहन कर सकते हैं. ये कामरा का जो स्टेटमेंट है, कामरा का जो रील है, कामरा की जो बातें हैं, वो अभी सहन करने के
बहुत आगे निकल गई है। इसीलिए अगर मैं मंत्री करके बात कर रहा हूँ तो मैं पहला शिवसैनिक हूँ, बाद में आमदार और मंत्री हूँ। लेकिन हमको माननीय शिंदे साहब ने कहा है कि हम लोग गवर्नमेंट में हैं, हम लोग को कायदा कानून हाथ में नहीं लेना चाहिए, इसीलिए हम लोग चुप बैठे हैं। नहीं तो वो कहाँ भी छुप के बैठा होगा, हिंदुस्तान में या हिंदुस्तान के बाहर, वहाँ से हम शिवसैनिक उसको घसीटते, यहाँ तक शिंदे साहब के पैरों तक लाते। लेकिन हम लोग को शिंदे साहब ने बताया है कि हम लोग गवर्नमेंट में है, हमको कायदा कानून हाथ में नहीं लेना चाहिए। लॉ उसका काम करेगा, कायदा उसका काम करेगा, पुलिस उसकी काम करेगी। जब वो आएगा तब वो अगर माफी नहीं मांगता है, वो क्या स्टेटमेंट देता है पुलिस के सामने, ये पहले देखना पड़ेगा, और उस बारे में हम लोग वो टाइम बात करेंगे। उसको पुलिस स्टेशन तक पहुंचने देगी शिवसेना? ऐसे बताते नहीं पहले। आपको क्या लगता है, उसको पुलिस प्रोटेक्शन में लाना चाहिए क्या? उसको जैसे आना है वो उसको आने दो ना, पहले आने दो, फिर देखेंगे क्या होता है। शिवसेना स्टाइल ना वेलकम करना, लेकिन शिवसेना अपने विंटेज तरीके से जो है स्वागत कर सकती है कुणाल का। मैंने अभी कहा ना, शिंदे साहब ने हमको चुप बैठने को कहा है, इसलिए हम लोग शांत है अभी। नहीं तो हमारा जो शिव सैनिक का काम करने का स्टाइल है दिगे साहब के समय का, वो उसका एक बार फिर से क्या नजराना देखने को मिलता वो कामरा को। लेकिन शिंदे साहब ने हमको चुप बैठने को कहा है। थैंक यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।